जय मल्हार. आपल्याच समाजाची एक कोळीण जी बँकेत चांगल्या पदावर कामाला आहे. चला तर मग भेटूया अनिता रुपेश कोळी यांना. नमस्कार, जय मल्हार आणि सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. माझं नाव सौ अनिता रुपेश कोळी. माझं शिक्षण कॉमर्स स्ट्रीममधून मी ग्रॅज्युएशन पूर्ण केले आणि गेली 27 वर्ष मी बँकिंग क्षेत्रात कार्यरत आहे. क्लर्क, त्या व्हाईस प्रेसिडेंट या पोस्टपर्यंत मी संसार आणि माझी नोकरी सांभाळून केलेलं आहे. माझ्या परिवारात माझ्या सासूबाई किशाबाई काशीनाथ कोळी, माझे मिस्टर रुपेश काशीनाथ कोळी, तसेच वीरज आणि धनंजय ही आमची 2 मुलं आहेत. शिक्षण म्हणाल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या समाजामध्ये शिक्षणाला खूप कमी प्राधान्य दिलं जातं. त्यामुळे अशिक्षितपणा हा खूप आहे. म्हणजे माझं शिक्षण पूर्ण करताना सुद्धा मला खूप अडचणी आल्या. ते म्हणजे विशेष मार्गदर्शन मिळालं नाही. त्याच्यामुळे आई वडील अशिक्षित जरी असले तरी त्यांना शिक्षणाची खूप आवड होती. म्हणून त्यांनी खूप मेहनत आणि कष्ट करून आम्हा भावंडांना नेहमीच प्रोत्साहन दिलं. माझं माहेर सायन्सचं आणि लग्नानंतर मी कुलाब्यात बापू नागबा परिवारात आले. परिवाराची साथ मला कायमच लाभली. म्हणजे नोकरी आणि घर सांभाळून सगळं ही एका स्त्रीसाठी तारेवरची कसरतच. आणि ते करताना मला माझ्या कुटुंबाने खूप महत्त्वाची साथ दिलेली आहे. म्हणजे आई किशाबाई काशीनाथ कोळी यांचा मला खूप आधार झाला. तसेच माझे मिस्टर रुपेश कोळी यांनी मला नोकरी सांभाळून घर सांभाळताना खूप मदत केली. म्हणजे खूप सांभाळून घेतलं. कधी मला असं सांगितलं नाही की तू हे का करतेस, असं का करतेस, एवढा उशीर का होतो. कारण कामानिमित्त मला बऱ्याचदा मुंबई किंवा महाराष्ट्राबाहेर जावं लागतं. पण मला कधीच असं टेन्शन येऊ दिलं नाही की मला प्रश्न विचारला की तू का जातेस, तुला काय जायची गरज आहे. कधीच नाही. उलट मला नेहमीच त्यांनी प्रोत्साहन दिलं की तू जा, आम्ही घरी घर सांभाळू. म्हणजे आणि विशेष म्हणजे माझा मुलगा वीरज हा तर मला सांगतो, आई तू काय केलंच नाही तरी चालेल, मी जेवण बनवेन. आणि आजच्या या माध्यमातून मी माझ्या संपूर्ण कुटुंबाला त्याचं श्रेय देते आणि त्यांचे धन्यवाद मानते. बँकिंग हे क्षेत्र म्हणजे मी ही माझी पहिलीच नोकरी करत आहे. आणि मी बँकिंग हे क्षेत्र निवडलं कारण बँकिंग क्षेत्रामध्ये असं आहे की कस्टमर सर्व्हिस म्हणजे आपण लोकांपर्यंत आपली सेवा देऊ शकतो. त्यामुळे मला असं वाटलं की नाही, हेच आपल्याला फील्ड चांगलं आहे म्हणून. मग मी 1997 मध्ये क्लर्क म्हणून बँक जॉईन केली आणि त्यानंतर पुढचे प्रमोशन घेत घेत मी व्हाईस प्रेसिडेंट या पोस्टपर्यंत पोहोचले. हे करताना मला खूप आनंद होतो कारण आपण लोकांना मदत करू शकतो. त्यांच्या काही अडचणी असतील तर आपण त्यांना सॉल्व्ह करू शकतो. आणि त्यातून ज्या वेळेला कोणीतरी आपल्याला येऊन सांगतं की तुमच्या मदतीमुळे आमचं हे काम झालं, माझ्या मुलाचं शिक्षण पूर्ण झालं, तुमच्याकडनं लोन घेतलं होतं, त्यावेळेला खूप आनंद होतो. त्यामुळे एक प्रकारे समाजाची सेवाच घडली जाते माझ्या नोकरीच्या माध्यमातून. तर त्यामुळे मला खूप आनंद आहे की मी या क्षेत्रात आहे जिथे मला लोकांची सेवा करण्याचा एक संधी मिळते. सगळ्यात पहिलं म्हणजे छंद म्हटलं तर मला फिरण्याचा खूप छंद आहे. आणि त्यामुळे आम्ही बऱ्याचदा बाहेर फिरत असतो. कारण नवीन नवीन ठिकाणांना भेटी देणं, तिकडचं कल्चर समजून घेणं, तिथल्या लोकांच्या वागणुकीचं बद्दल समजून घेणं, तिथलं खाणं, तिथला निसर्ग, हे सगळं बघायला मला खूप आवडतं. स्त्री असल्याचा अभिमान वाटतो का? खूप सुंदर प्रश्न आहे हा. नक्की स्त्री असल्याचा मला खूप अभिमान आहे. कारण परमेश्वराने निर्मिती करण्याची जी शक्ती दिलेली आहे ती स्त्रीला दिलेली आहे. म्हणजे ती एक नवीन जीव निर्माण करू शकते. म्हणून स्त्री आहे म्हणून मला स्वतःचा खूप अभिमान आहे. पण त्याहीपेक्षा जास्त मी कोळी स्त्री आहे म्हणून मला जास्ती अभिमान आहे स्वतःचा. कारण कोळी समाजात तसं म्हटलं तर स्त्रियांना खूप स्वातंत्र्य आहे. स्त्रिया स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात. स्त्री आणि पुरुष हे भेदभाव
आपल्या समाजात नाहीये. किंबहुना स्त्रियांना खूप मोठा दर्जा आहे आपल्याकडे, स्त्री स्वातंत्र्य आहे. त्यामुळे कोळी स्त्री, स्पेशली कोळी स्त्री असल्याचा मला खूपच अभिमान आहे. आपण कोळी असून पुढची पिढी शिक्षणाकडे वळत आहे, त्यांना काय सांगा? शिक्षण हे आपल्या समाजाला सुरुवातीपासून शिक्षणाकडे तेवढा कल नसल्यामुळे आपण खूप मागे राहिलेलो आहोत. शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे. जर आज शिक्षण असतं आपल्या लोकांचं तर कदाचित चित्र आज मुंबईचं वेगळं असतं. कारण मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून आणि आपण मुंबईत जन्माला आलो तरी सुद्धा आपण आज मागे पडलेलो आहोत. त्याच्यामुळे शिक्षण हा खूप महत्त्वाचा घटक आहे आपल्या प्रगतीसाठी. शिक्षणामुळे आपली बौद्धिक तसेच आर्थिक प्रगती होते आणि शिक्षण हे महत्त्वाचंच आहे, कारण त्याशिवाय आपला विकास होऊ शकत नाही. पुढची पिढी शिक्षणाकडे जाते आणि ते कदाचित आपल्या कोळी व्यवसाय आहे त्याच्यापासून पण दूर जातात. पण त्याला जो अभाव आहे तो म्हणजे मार्गदर्शन. कदाचित योग्य मार्गदर्शन मिळाले तर आपली मुलं आपल्या व्यवसायाकडे जास्त चांगल्या पद्धतीने बघतील आणि जर त्याला शिक्षणाची जोड असेल तर हा व्यवसाय करण्यात त्यांना खूप चांगली संधी मिळू शकते. ते या व्यवसायात आणखीन प्रगती करू शकतात. व्यवसाय शिस्तबद्ध पद्धतीने सिस्टमॅटिक म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर करून ते व्यवसाय चांगल्या पद्धतीने करू शकतात असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण मी स्वतः मासेमारी किंवा कोळी व्यवसाय करण्यासाठी मी स्वतः पण खूप उत्सुक आहे. म्हणजे लहानपणापासून मलाही खूप असं वाटायचं की नाही, आपण कोळी आहोत तर आपण आपला व्यवसाय पुढे करायचा. पण त्या बाबतीत मार्गदर्शन असं काही मिळालं नाही. पण ह्याच्या पुढे म्हणजे मी लग्न झाल्यानंतर जेव्हा कुलाब्यात आले तेव्हा सुद्धा मी सासूबाईंना सांगितलेलं की आई तुम्ही बाजारात जा, सुट्टीच्या दिवशी मी तुमच्या मदतीला येईल. म्हणजे मला ही स्वतःलाही आवड आहे. आणि म्हणजे आता नोकरी तर लिमिटेड पिरियड पर्यंतच करणार आहे मी. आणि नोकरी म्हटलं तर नोकरीचे आत्ताची नोकरी करणं म्हणजे खूप मानसिक त्रास असतो. आणि स्त्रियांसाठी असं होतं की घर सांभाळणं, नोकरीच्या जबाबदाऱ्या, नोकरी म्हटलं तर तिथेही आम्हाला वेगळ्या वेगळ्या जबाबदाऱ्या असतात. पण ते पार पडणं हे फार कठीण होऊन जातं. काही कालांतरानंतर मी नक्कीच हा व्यवसायामध्ये जाईन अशी माझी खूप इच्छा आहे. परमेश्वरांनी मला त्याच्यासाठी साथ द्यावी. कारण हा आपला पारंपरिक व्यवसाय आहे. जर आपण पुढे नाही नेला तर मग इतर लोक त्याचा फायदा घेतील आणि आपला समाज फक्त नावापुरती कोळी राहील आणि व्यवसायापासून दूर जाईल. त्याच्यामुळे मुलांना शिक्षण आणि व्यवसाय या दोन्ही गोष्टी खूप गरजेच्या आहेत. स्वतःचा व्यवसाय किंवा उपक्रम सुरू करू इच्छिणाऱ्या परंतु समाज काय विचार करेल किंवा काय म्हणेल या विचारात असलेल्या महिलांना तुमचा सल्ला काय? सर्वप्रथम आपण आपल्या मनाचं ऐकायला पाहिजे की आपल्या मनाला काय वाटतं, माझ्यासाठी काय योग्य आहे, मी काय करू शकते, माझ्यामध्ये किती ताकद आहे. कारण आपण जर समाजाचा विचार करत राहिलो तर आपण कधीच प्रगती करू शकणार नाही. समाज नेहमीच बोलतो तुम्ही चांगलं करा, वाईट करा, समाज बोलायचं काम करतो. पण आपण त्याच्याकडे लक्ष दिलं तर आपली प्रगती तिकडेच खुंटून राहणार. म्हणून ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. आपण लोक काय विचार करतील ह्यापेक्षा आपण आपलं कर्तृत्व असं ठेवावं की लोक उद्या समाज विचारात पडेल की अरे हे कसं काय केलं. म्हणजे ह्या समाजाच्या भीतीने आपण पुढे जायचं आपल्याला स्वतःला रोखू नये. आपण आपल्या स्वतःच्या कर्तबगारीने, मेहनतीने आणि बुद्धीने पुढे जाऊन आपला समाज पुढे न्यायचा प्रयत्न करावा. या कार्यक्रमानिमित्त मला माझं मत किंवा मनोगत सांगण्याची जी संधी दिली कुलाबा कोळी जमातीने त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद म्हणते. आणि असेच कार्य त्यांच्या हातून घडत राहो. त्यांच्या कामामुळे समाजाचीही प्रगती हो ही मी मल्हारी मातंडा चरणी प्रार्थना करते. सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. धन्यवाद.